नमस्कार मंडळी. टेन्शनच्या राक्षसाला बाटलीत बंद करण्यासाठी घेऊन आलाय हास्याचा हुकमी मंत्र, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. तर मंडळी, तुम्ही म्हणाल आज या सुंदरी बरोबर ही शेहजादी कोण आहे? बरं, तेवढ्यातल्या तेवढ्यात मी स्वतःला सुंदरी म्हणून घेतलंय, हरकत नाही. तर मंडळी, ही शेहजादी आहे बगदादची, जी सध्या निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्यातून मराठी रंगभूमीवर अवतरलेली आहे. आणि फक्त शेहजादीच नाही, तर या नाटकाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार, लेखक आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी सर. निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्याचे निर्माते राहुल भंडारे. आपल्या सहज सुंदर अभिनयानं सर्वांना प्रेमात पाडणारी गुणी अभिनेत्री गायत्री दातार. आणि नाटकाची संपूर्ण टीम. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. गायत्री, मी तुला स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. तर मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या 25च्या जादूनं तुम्हाला दुःखाच्या गुहेतून सुखाच्या महालात नेणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या 25वर कौतुकाचा खजिना मुक्तपणे उधळणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, सुरू करूया आजचा हास्य दरबार. मंडळी, आता पापणीच्या वेगानं बेरिंग बदलणारी नम्रता घेणार आहे सुनामीच्या वेगानं लिखाण करणाऱ्या प्रसाद खांडेकरांच्या वडिलांचं रूप. बघूया तिथे काय धमाल घडतेय. सावरा स्वतःला काय करतोय? सावरा, हो हो, चक्कर आली ग पटकन. सावरा ना. चक्कर आली. अण्णा, 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 तुम्ही आम्हाला सोडून असे कसे गेलात अण्णा? अण्णा, अण्णा, काय झालं हे? अरे आत्ताच महिनाभरापूर्वी तुम्ही माझ्याशी बोललात, मला भेटलात, महिनाच झाला. अरे बाप, अरे बाप, अण्णा. कधी झालं? 3 वर्ष झाली. जेवायला आलायस ना भिकाऱ्या? उगाच आपलं खोटं खोटं महिन्याभरापूर्वी भेटलो आणि जा भारत ताटं मांडले, जा जेवून घे. थँक्यू, आजची सोय झाली जेवणाची. बरं ऐक, हा, कुत्र्याची वाडी घेऊन जा. काय? कुत्र्याची वाडी घेऊन जा. बाहेर कुत्रा दिसेल त्याला दे ही, आणि तू ये परत जेवायला. मग आधी बोला ना, नाही तर मी हे पण खाणार होतो. ना स्थित आहे तुमची 3 वर्षांनी. काव 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 काव. अय्या आव आव, अय्या आव आव. काय अण्णांची मस्करी करतेस? मी काय मस्करी केली? म्हणलं माझ्या आईची पण वाडी दाखवून देत ना, पण म्हणून म्हणलं अय्या आव. अय्या आव आव. आईस काय गुजराती होती? मग तुम्ही काव काव करताय? बापूस काय कावळा होता काय? आज वाद नको, तुझ्या पाया पडतो. नाही भांडत आहे मी. अण्णांची तीत आहे ग, आज तरी नको. अण्णा, अण्णा, आज तुम्हाला जाऊन 3 वर्ष झाली अण्णा. हे बघा,
तुमच्या सुनेने आणि मी मनापासून स्वयंपाक बनवला अण्णा. गोड मानून घ्या अण्णा, गोड मानून घ्या. 3 वर्षात अण्णा असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही अण्णा. रोज रोज अण्णा, आमचे अण्णा, आमचे अण्णा. गप्प बसा. अण्णा आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत. नाही ग नमा, मला अण्णांची खूप आठवण येते. असं वाटतं अण्णांनी आत्ता कुठून तरी यावं, मला आदेश द्यावे आणि मी त्यांची इच्छा पूर्ण करावी. सतत असं वाटत राहावं. 3 वर्षांपूर्वी हाच दिवस होता. हीच भर दुपारची 1ची वेळ होती. अण्णा ह्याच सोफ्यावर बसले होते. अण्णांच्या छातीत कळ आले आणि त्यांनी मला आवाज दिला. असं जावं अण्णा. अण्णा अण्णा हो अण्णा, अण्णा बोललात तुम्ही? अण्णा 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 इथे तुझा मीच आवाज दिला रे ओल्या पावट्या. नमा अगं अशी काय करते? अण्णा मला असे बोलायचे ओल्या पावटा. अरे मग मी तर तुझा अण्णा सुक्या बारदान्या. बघ नमा, फालतू मस्करी नाही पाहिजे मला इथे. अण्णा 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 अण्णा, आता पटलं तुम्ही अण्णाचा. आता पटलं अण्णा. अण्णा माफ करा अण्णा. अण्णा मी पाया पडतो अण्णा. अण्णा पाया पडतो. अण्णा पाया पडतो. कशा तुम्ही काय करताय? पाया का पडताय माझ्या? बरं ना तुम्ही आज. नाही नमा, तू आता काहीतरी वेगळं बोलत होतीस इथे. काय? आत्ता वेगळं बोलत होतीस तू इथे काहीतरी. मी? हा म्हणजे अण्णा अण्णा तुझ्या आतमध्ये आले होते आत्ता. अण्णा कसे माझ्या अंगात येतील? नाही मी असं ताट उचललं आणि पुढे पुढे काय झालं आठवत नाही मला. एक्झॅक्टली हेच सांगतोय. कोणतं हे ताट उचल? हो, हे उचल. पुन्हा एकदा उचल. नाही. पुन्हा एकदा उचल. अहो, असं- नमा काय उचल एकदा, पुन्हा एकदा उचल. अहो पण असं ताट उचलल्याने का? पुन्हा एकदा उचल ताट. बरं उचलते उचल. उचल. हे बघ काय रे फुगलेल्या तांबट्या. अण्णा 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 आले. अण्णा 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 तुम्ही आलात. अण्णा किती दिवसांनी हे दिसतं तुमचं. अण्णा अण्णा तुम्ही आलात. काय कसं आहेस? अण्णा 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 मी मस्त बरं आहेस ना? अण्णा मी पाया पडतो तुमच्या. अण्णा पाया पडतो. पाया पडलंच असतं जरा पाय चेपून पण दे. अण्णा पाय चेपून पण देतो अण्णा. पाय पण चेपून. जरा डोकं पण चेपून दे. हो अण्णा डोकं पण चेपतो. अण्णांची सेवा करायची मला. ऐक जरा कमरेला बाम पण लावून दे. देणार ना अण्णा. रात्रभर गोडा मसाला करून दमले. हा अण्णा गोडा मसाल्याचं काय बोललात? गोडा मसाला अप्रतिम झाला होता, त्यामुळे काय रस्सा झाला होता. अच्छा अच्छा ते हो मी आणि तुमच्या सुनेने मनापासून बनवलाय अण्णा. मस्त मस्त अण्णा तुम्ही खरं म्हणजे मला किती आनंद झालाय तुम्ही आज आलात. अण्णा मला ना सतत वाटत राहायचं की मला अण्णांची सेवा करायची होती. बाकी काय रे तुझी आईस अजून पण भांडतं काय रे माझ्या सुनेसोबत? अण्णा ते तर ना मागेच लागले. तुम्हाला काय सांगू अण्णा आता. पण तुम्हाला खरं सांगू ना, आईची काहीच चूक नाही आहे. ही सगळी तुम्ही अवदासा बांधली ना तुम्ही माझ्या गळ्यात. माझी बायको नमा ती कुठलं स्थळ आणून दिलं तुम्ही अण्णा. माझ्याबद्दल असं बोलता तुम्ही? काय? असं बोलतोस का? मागून असं बोलणं बरं नाही. असं बोलायचं नसतं कोणाच्या मागून. तुझी आई काही कमी नाहीये. 1 नंबरची बेरकी आहे बेरकी. वाटोळ होईल त्या सटवीचं. अण्णा हे काय करताय तुम्ही असं? आणि मुळात आई म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व होते अण्णा. हे काय बोलताय तुम्ही? कसली सर्वस्व? केवढा छळ करायची ती माझा माहितीये काय तुला? अरे सारखी भांडायची माझ्या बरोबर. त्यामुळे सांगते भांडणामध्ये सुनेसोबत भांडत जाऊ नकोस. तिची बाजू घे. निष्पाप आहे निष्पाप. कोण? माझी सून. ती निष्पाप. तुम्हाला काय माहिती? ढालगज बाई 1 नंबरची. नुसती भांडत असते. त्याविषयी रस्त्यात रिक्षावाला सोबत कानपडवला रिक्षावाला भांडणात. माझ्यासोबत सुद्धा सतत भांडत असते. मुद्दाम करते का? अण्णा हे मुद्दाम करते का? हे तुम्ही अगदी पर्सनली घेतल्यावर का भांडताय का माझ्यावर? मुद्दाम करते का ती? असं म्हणायचं होतं मला. अच्छा हा. मग तू नाही का तिचे व्हॉट्सअपवरचे मेसेजेस तू चेक करत? नाही का करत? संशय घेतोस काय रे? डुकरा संशय घेतोस तिच्यावर? अण्णा
तुम्ही म्हणजे लईच माहिती काढली आहे अण्णा. तुम्हाला एवढं कसं माहिती सगळं? मी सगळीकडे भटकत असतो, मला सगळं माहिती आहे. अण्णा अजूनही झाकडी मारत भटकाची सवय गेली नाही तुमची? तसा पोरगा तसा बाप. काय ते? नाही काय नाही उगाच विषय बदलू नको. काय म्हणतो तो ऐक. सुनेची काळजी घे. हा अण्णा हा. एका वर्षात तिच्या पोटी जन्माला येणार आहे मी. तुम्ही अण्णा ऐका ना, ते थोडं पुढे ढकलूया का? माझी 6 महिन्याची आता क्रूजवर जायचं मला जॉबसाठी. ते एका वर्षात शक्य नाहीये. गरज नाहीये तुझी. हो म्हणजे क्रूजवर तुझी गरज नाहीये असं म्हणतोय मी. नाही ना अण्णा, मी जॉबला आहे ना, तिकडे जावंच लागणार. त्यामुळे आणि प्लीज तुम्ही घाई करू नका, नाही तर मी जॉबवर असून तुम्ही एका वर्षात याल इकडे. ठीक आहे कळलं मला. बाकी काय एकदम व्यस्त छान व्यवस्थित. एकदम छान ना. तुम्ही कसे आहेत अण्णा? मी एकदम मजेत छान मस्त. फक्त मी काय सांगतो ते आई, बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे, बायकोच्या मावशीची काळजी घे, तिच्या बहिणीची पण काळजी घे. हो तुम्ही आल्यापासून बायकोच्या माहेरच्यांबद्दलच बोलताय नुसतं. मी त्या दिवशी गावी गेलो होतो अण्णा, आई तुमची खूप आठवण काढत होती अण्णा. आई तसं बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे म्हटलं तर आईचं लावलंय टुमणं मध्ये मध्ये. माझ्या सुनेचा जो भाऊ आहे त्याचं तर नावच काढू नका. त्या सुधीरचं तो डोक्यात जातो. समोर आल्या कापावं असं वाटतं मला त्याला. अगं बाई हे पण आहे का याच्या मना? अगं बाई, अगं भाई है उसका. असं बोलता सुनेच्या भावाबद्दल. बरं मला कळलं त्याला काहीतरी पैशांची गरज आहे म्हणे. देऊन टाक त्याला पैसे लागतात. पण अण्णा मिंडा देऊन टाक त्याला पैसे. ठीक आहे बघतो मी त्याला. बघतो नाही, माझी इच्छा आहे ना तर देऊन टाकायचे तर देऊन टाकायचे. ठीक आहे अण्णा, मी देईन त्याला. नाही देऊन टाकायचं तर देऊन टाक. अण्णा मी वचन देतो. वचन बिचन नाही, ट्रान्सफर करून टाक आत्ताच्या आत्ता. मी तुला लॅपटॉप बघतो कुठे ठेवला. एवढं आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करून टाक. अण्णा तर आमचा खानदानातला कंजूस माणूस, तो ना पैसे काढणार. काहीतरी गोंधळ आहे. हे ताट घेतलं ना, हे तिच्या आईचं ताट ना. हा आलीस का ग नमे? ए नमे आलीस का ग? बस. असं का वागतोयस तू? अगं अशी काय करतेस ना? मी तुझी आई सावित्री. कोण नमा? मी कुठल्या नमा बी मला ओळखत नाही. मी संपतराव आहे, संपतराव. अगं बाई, कशाचा बाप? संपतराव का? पाया पडते. हा मी तुमच्या सुनेची नमाची आई. स्वारी आली नाही बरेच दिवस विहीनबाईंना भेटायला. संपतराव कशाला येतील माझ्या आईला भेटायला? म्हणजे मी कशाला येऊ तुम्हाला भेटायला? खरंय बाई तुमचं. तुम्ही काय याल? एकतर्फी प्रेम आपलं. एकतर्फी प्रेम म्हणजे? आज ना बाई संपतराव मी तुम्हाला सगळं सांगूनच टाकणार आहे. काय? संपतराव बोला. तुम्ही आमच्या नमाला ज्यावेळी तुमच्या मुलासाठी स्थळ बघायला घरी आला ना. बोल ना. मग संपतराव मी त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं. मग पुढे काय? आणि संपतराव तुमच्यावर जीव जळला, माहीत प्रेमात पडला. संपतराव मला नाही का लाज वाटते माझ्या आई बद्दल असं उलट सुलट बोलायला? इतक्या खालच्या लेवलची वाटते का तुला माझी आई? लाज नाही वाटत? सासऱ्याचा खोटा खोटा आत्मा नवऱ्याला कान फडायला लाज नाही वाटत तुला? माझ्या आईशीला शिव्या घालवतीस? आली मोठी अशी एक साटकन देईन ना. कान काय म्हणतो तोंड असं करू लागेल. मग बस तू इकडे आणि अंडा तिकडे. माझा बाप पैसे ट्रान्सफर कर भावाला. मग बापाला ओळखत नाहीस तू? अगं एवढा 1 नंबरचा कंजूस होता. सोसायटीवाले ना स्विमिंग पूल बांधत होते, डोनेशन मागायला आले. माझ्या अण्णांनी 2 बादल्या पाणी डोनेशन दिलं होतं. असला कंजूस आमचे अण्णा. चितेवर होतं ना, चितेवर आग इथपर्यंत आली, सोन्याचा पचकन थुंकला. ते लगेच ट्रान्सफर करायला सांगणार आहे. लहानपणा करते. नीट बोललो ना? तोंड नीट कर, तोंड नीट कर. अण्णा सॉरी अण्णा, माफ करा. ए शेंगदाण्या. हो अण्णा. अण्णा अरे उचल मला, म्हणजे आमटीत नाक घुसलं. काय झालं?
जोरदार टाळ्या. बघूया या अफलातून परफॉर्मन्सला आपले हास्यरसिक कशी दाद देतात. सई, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे कॅमेरा दादांना की त्या फोटोवरती प्लीज झूम करा. मला सगळ्या ऑडियन्सना सांगायचं आहे की हे आमचे डिरेक्टर सर आहेत. सचिन गोस्वामी सर यांचा हा फोटो आहे आणि जेव्हा डिरेक्टर हसत खेळत मजा करत एक अख्खी शिप स्वतःच्या खांद्यावर घेऊन जात असतो तेव्हा आय गेस अशाच प्रकारचा काहीतरी ॲटिट्यूड रिक्वायर्ड असेल तेव्हाच आपण सगळे एवढे खुश आहोत, आनंदाने शूट करतो. सो सर थँक्यू आणि असेच राहा तुम्ही नेहमी. आणि सरांच्या फोटोला हार घातलाय फार काय मला आवडलेलं नाही आहे, पण मला असं वाटतं ही त्यांचीच आयडिया असणार. तेवढं तर आपण त्यांना ओळखतो. मजा आली, धमाल आली. गौऱ्या तू मध्ये येऊन नेहमीच प्रमाणे भाव खाऊन गेलासच. सुपर्ब झाला परफॉर्मन्स आणि तुमच्याकडून असेच तगडे तगडे परफॉर्मन्सेस अपेक्षित आहेत. मस्त. वा वा सई वा. थँक्यू सो मच. मंडळी, हातात आलेल्या स्क्रिप्टवर खानदेशी भाषेची जादुई काडी फिरवून तिला सुपरहिट करणारा श्याम राजपूत हास्य जत्रेची विनोदिनी सुहासला घेऊन आलाय चिपळूणच्या पारसमणीकडे, अर्थात प्रभाकर मोरेंकडे. कशासाठी? चला बघूया. हॅलो हॅलो हॅलो. नाही जमलेलं नाही ते. नाही मी काय म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे हो, आमच्याकडे ना 100च्या वर स्थळ आहेत. काय समजलं? नाही हे बघा, नाही मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार. हो नक्की जुलवणार. हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना. असा कसा जुलत नाही. वधूवर सूचक मंडळ. इथं आयुष्यभराची नाते जुलतात. 100% गॅरंटी. थोडंसं व्हेरिएशन. हो गॅरंटी. हे बघा, एक काम करा. तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा. काय समजलं? चाल ना. काय बागे बागे चाली राहिनी. चल ना मग तू समोर चालायला लागलास की मला समोर काही दिसत नाही. झाड्या कुठला बटाटे नाही बसणार इथे. जा, मला काय करायचं, इथे बसणार आहे मी. जा म्हणा डोकावर बटलच भेटणी तुम्हाला. गप्प बसू. एक माफ करा, हे माझं ऑफिस आहे का नाही? वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही? ठीक आहे. तुम्ही कोण? मी कोण? आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा? हे उलट होत आहे ना सगळं. नाही का? वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं, पण हरकत नाही. मी प्रभाकर मोरे. असं कसं जुळत नाही. वधूवर सूचक मंडळाचा मी संचालक. बरोबर. इथे आयुष्यभराची नाती जुडतात. 100% गॅरंटी. हा तोच मी. हा बरं, तुम्ही कोण? मी श्याम राजपूत. 15 वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुळवलं होतं तुम्ही. काय सांगता बाई? काय म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 2 पोरांची लग्न जुळवली? अरे देवा, अरे केवढा अपराध माझ्या हातून घडला. अरे काय फालतूगिरी चालू आहे. मी सुहास आहे. माझं नाव सुहास आहे. काय नाव तुमचा? सुहास. तुम्ही सुहासात? हो. अच्छा, म्हणजे किरण नयन असं असतं तसंच ना? हो यो. हा तसंच तसंच. बरं मी काय म्हणतो, माझ्याकडे कसं काय येणं गेलं? मी ला इथे ठेवायला आलेलो आहे. ठेवायला म्हणजे? ठेवायला म्हणजे ठेवायला. ठेवायला म्हणजे ठेवायला. आणि ह्याच्यावर आपण हसायचं त्या डाली. टाळा काय देताय हो तुम्ही? असं मला सांगा, एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो? ती वस्तू आपण परत घेतो. काय समजलं? मी पण तेच करायला आलोय. म्हणजे मी समजलो नाही. 15 वर्ष आमचं काही जुडलं नाही बा. हे पार्सल तुम्ही परत घ्या बा. परत घ्या हे पार्सल. चाललो मी. गेले ब्यात तर बरी आहे ना. कटकट नुसती. जाऊ दे त्याला. कशाला बोलवता इथे? जाऊ दे त्याला. चला. तुम्ही काय करता भाया? बाथरूम कुठे येतो दाखवा जरा. फ्रेश होते. कपडे ठेवा आधी. कपडे ठेवा इथं. लगेच राहायला लागलो इथं. पण
अहो 15 वर्षापूर्वी तुम्ही एकामेकाला पसंत केलं, त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना. अहो पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे. नाही जुळत ना, मग राय नाही इथे कसाले नाकवरी कांदा सोली राहिनी तू. प्लीज अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा. असं बघितलं का, 15 वर्ष झाले बरं, ऐराणीच्या अ बी येत नाही तिला. 15 वर्षात ऐरणीचा अ आला नाही ना मला तरी काहीही आयुष्यात फरक पडलेला नाहीये माझ्या. व्यवस्थित चाललंय सगळं. माझ्या आयुष्यात फरक पडला ना. तू राह इथेच राह. मला हवं तिथे राहीन, मला इथे राहायचं तर मी इथे राहीन. मला काय चाललंय मगासपासून हिथं राही. ओ ज्याच्याकडे राहणार त्या माणसाला विचारा ना. तुला काय विचारायचं रे, काय विचारायचं रे तुला? कशाला विचारायचं रे? हे वसाड्या, तू मला का मारलास? का मारलं? हो. अरे 15 वर्ष मी मन मारून मारून जगते, त्याच्या काय? तू मन मारून जगतोय, मी जगते तशी मन मारून. अरे ऍडजस्ट केलं तुला 15 वर्ष मी. तू काय ऍडजस्ट केलं मला? मोरे काय सांगितलं होतं तुम्ही मला? हा माणूस व्यसन करत नाही, निर्व्यसनी सांगितलं होतं की नाही? निर्व्यसनीत होतो मी. अरे बेवडा मारून तर पडले नाही घरात सतात. तुझ्यामुळे ढोसायला लागलो का? माझ्यामुळे काय नाही, व्यसनीच. असू दे. रोजच्या डोक्याला ताण डोकं बनकून जात असं. थोबड बघ, ऍक्टिंग बघ बावळट ऍक्टिंग म्हणून राहिली, त्याच्यानंतर डोसायला बसतो मी. नाही मला पण टेन्शन काय झालं की मी पण सुरुवात करतो काय. तुझ्या काय रे मध्ये? नाही ढोसायचं काढलं तेव्हा माझं काय बोलला होता तू? मारू नका, तोंडात बोला ना, देवान तोंड द्याला ना बोलण्यासाठी. मारता कशाला सारखं मारू नका. पोरगी सुशील घराण्यातली आहे म्हणे. मी परांजपे घराण्यातले बोललो होतो का नाही? तुम्ही बाय ना हाड्या बोलता काव का करून राहणार तुला हाड्याटी चढी टाकसू राहते. ते पैसे वाजव चोप तिला ठेवून घे. तू इथे राय गा. तू सांगू नको श्याम्यासारखं कुठे राहायचं. मला इथे राहायचं तर मी इथेच राहीन. गप्पा वासाड्यानो, काय चाललंय तुमचा? इथं राहतो काय चाललंय? अरे मला पण माझा संसार आहे, असं स्वतःची बायको आहे, 2 पोरं आहेत मला स्वतःची. तुझ्या पोरांचे नको कौतुक सांगू. आता माझ्या पोरांचं कौतुक बी सांगणार काय शेजारी सांगणार? नको ना रे, नको ना रे डोक्यात तू मरून जाशील ना रे माझ्या हातून. अरे डोक्याला ताप हिला ठेवून द्या तुम्ही. जुडवायचं तर काय जुडवा. मला काही जुळवायचं नाही, मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. ऐका, तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा. एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडाव. काय राहिला? हे स्थळ परत घ्या, मला नवं कोरं स्थळ द्या तुम्ही. मोरे तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं. आणि एक लक्षात घ्या, 25 वर्षाचा रुबाबदार, देखणा छान, मला शोभेल असा मुलगा शोधा. असं हो. मला पण आहे ना, तुम्ही एक 22 वर्षाची चिकनी पोरगी बघा बा. एकदम अशी मदमस्त मुलगी तुला हो म्हणणार आहे? माझं मस्त. अरे वसाड्यानो, निम्म शिम्म आयुष्य राहिलंय तुमचं. अरे पुढच्या 5 वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार आहे ह्याची चर्चा सुरू होईल काय दिवसात. आणि तुम्हाला 22-30 वर्षाच्या पोरी पाहिजेत, स्थळ पाहिजेत. लाज नाही वाटत तुला? लाज काय वाटायची? गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना. अरे पण माणूस आणि वस्तू याच्यात फरक आहे का? फरक आहे की नाही मला माहिती नाही. माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं. माझ्यासाठी पण. एक मिनिट पटकन बघा. ठीक आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे? शी. अच्छा, शी नंबर आहे. तो घाणेरडा नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या. कुठला? 455. ओके, 455. मला काय सांगितलं होतं, गायक आहे. अरे कसलं गाणं एवढे हे काय गाणे? मला म्हणे डान्सर आहे म्हणे. पतक नाचतं, पतक नुसतं. बिल्डिंगचे सगळे लोक झालं सुरू तुमचा? तुम्हाला राहायचं नाही एकत्र? नाही. इकडे या. हे तुमचं नवस्थल. ओ मना बाप रे, काय मुखडा शे बाप. एकदम सोनाना तुकडा शे आवत. शामे बघू. हल तिकडे, तिकडे. एक मिनिट मॅडम हे घ्या. हे तुमचं नवस्थल. काय पांढऱ्या घोड्यावरनं येणारा राजपुत्रच तुला तसाच देखणं आहे हा. सुपत कसला हॅन्सम आहे. मोरे हेच तर माझ्यासाठी. मोरे ठरलं, हे स्थळ मला पसंत आहे, ह्याच्याशीच बोलणी करा. बर
आधी माझी भेट घडवाव. मोरे आधी फोटो मी दिलाय, माझं स्थळ आधी. माझी भेट आधी. एक मिनिट. अरे वसाड्यानू, हे तुमचेच फोटो आहेत 15 वर्षापूर्वीचे. शाम्या, हा खरंच तू आहेस? आणि हे तू आहे? बरा दिसत होतास रे 15 वर्षापूर्वी. तू पण एकदम टावका होती बा. एकदम असं सिल्की केस, मस्त छान दिसतंय तर तुला. आणि तू पण एकदम कवडी कचक काकडी होती बा. अरे असणारच ना. अरे लग्नाच्या अगोदर मी सुद्धा असा राजहंसासारखा दिसायचा. कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज बाळगा हो, कमीत कमी. असं द्या, पण बघा 15 वर्षापूर्वीचे तुमचे फोटो. अरे 15 वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली वाय बघा. काय आहे, 15 वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात. आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात, भांडणं सुरू होतात, म्हणून तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाली. नाही पण ही तशी राहिली नाही ना आता. ही बदलली ही तशी ती नाहीच आहे. मी ज्याला पसंत केला तो हा नाहीच आहे ना. असं कसं, ऐका ना हो. नाही. अहो मी काय म्हणतो, हा बघा मला कळतंय आता, मला सगळं जाणवलेलं आहे. मी तुमच्यावर ना कुणीतरी करणी केलेली आहे. देवा शपथ. काय आहे, असा जेव्हा संसार चांगला चालतो ना, हा तेव्हा डोळ्यात खूपतो लोकांच्या. काय मोरे, अहो दृष्ट लागली तुमच्या संसाराला. नाही असं काही नसतं. अहो असतं, मला माहिती, मी कोकणातला माणूस आहे, चिपळूणचा खुद्द काय जमातले. हा पण तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे सगळा उपाय आहे. हा तुम्ही इथं बसा. तुम्ही नाही आपण बसा इथं तुम्ही बसा. काय तुम्ही काळजी करायची नाही. तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा. काय जमाजलं, बसा. तर बाई माझ्या आईशी सत्याची पांढरी, संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं करा. प्रत्येक स्किट मध्ये लिंबू घालतो का रे तू? मागे तू कपडे विकत होता स्किट मध्ये, लिंबू घातला तिथे तर तुला येऊन धुतला रे. आधी तू शालू आणायचा, आता तू लिंबू आणतो का रे? किती अंधश्रद्धा पसरवतो. हल्ली मोठे लोक सुद्धा लिंबू घेऊन फिरतात का नाही? आपली संस्कृती झालेली आहे ना ती. असं का? पण बरेच मोठमोठे लोक हे लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात. तुझ्या डोक्यात रक्त कमी गेलेलं, तुझ्या डोक्यात रक्त घातलं पाहिजे. क्या बात, सुपर हिट, मस्त. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई, खूप मजा आली. तुमचं आता मस्त जमली आहे भट्टी तिघांची असं वाटतं. आणि लेखकांनी काही मार्मिक गोष्टी पण विनोदाच्या द्वारे खूप सुंदर प्रकारे सांगितल्या, त्या मला खूप आवडल्या. उत्तम सादरीकरण. आणि हे शालू किंवा लिंबू नसेल तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं बरं का. त्यामुळे मजा नेहमीच येते. आणि शेवटी मलाच जरा धडधडलं की उचलून घेतल्यावरती, पण ते मस्त तुम्ही केलं. खूप मजा आली. धमाल परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे. वा. प्रसाद दा, शादी से पहले कहते थे कि एक दूसरे के लिए दुनिया छोड़ देंगे. शादी से पहले कहते थे कि एक दूसरे के लिए दुनिया छोड़ देंगे, और आज कहते एक दूसरे की हड्डियां तोड़ देंगे. वाह दादा, वाह. क्या बात, जोरदार टाळ्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण मतकरी सरांबरोबर थोड्या गप्पा मारणार आहोत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे सर, सध्या मराठी रंगभूमीवर तुमचं नाटक निमाशिमा राक्षस खूप गाजतंय. ही संकल्पना, ही कल्पना कशी रुजली तुमच्या मनात? काय आहे हे नाटक? निमाशिमा राक्षस ही एक पॅरडी आहे. म्हणजे आपल्याकडे विनोदी नाटकं होती, परंतु पॅरडी हा प्रकार तेव्हाही नव्हता आणि मोठ्यांच्या प्रौढांच्या रंगभूमीवरही अजूनही नाही. म्हणजे अल्लाद्दीन आणि जादूचा दिवा ही अरेबियन नाईट्समधली प्रख्यात कथा सगळ्यांना माहीत आहे. त्या कथेकडे तिरकस नजरेने पाहिल्यावर त्याची पॅरडी तयार होते.
तशी ती निम्माशिम्मा राक्षसमध्ये. म्हणजे त्याच्यातून आणखीन एक गोष्ट मला मुलांना सांगायची होती की तुम्हाला केवळ राक्षस मिळाला किंवा काही एखादी गोष्ट जादूनी साध्य होणार असली तर तिच्यावर विसंबून राहणं बरोबर नाही. ती अर्धीच होऊ शकते आणि तुम्हाला स्वतःची शक्ती, स्वतःची ऊर्जा, स्वतःचे प्रयत्न हे सगळं वापरून तुम्हाला कुठेतरी पोचायचं असतं. हे त्यातून सांगितलेलं आहे. आम्ही बालनाट्य, आमची संस्था साधारण 30 वर्ष काम केलं आम्ही. त्यातलं पहिलं नाटक आमचं म्हणजे अगदी पहिलं, ज्यामुळे मुहूर्त झाला ते 3 नाटिका होत्या, पण पहिलं फुल लेंथ नाटक हे निम्माशिम्मा राक्षस, जे आम्ही 47 वर्षापूर्वी केलं. ओ माय माय माय. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मंडळी, आज जशी निम्माशिम्मा राक्षस या बालनाट्यामधील शेहजादी आपल्याला भेटायला आली आहे, तशीच तिला भेटायला आता या मंचावर डबल टिबल राक्षसीण येणार आहे. मंडळी, यंदाच्या दिवाळीत तुम्ही निम्माशिम्मा राक्षस या बालनाट्यातील राक्षसाची धमाल, राजपुत्राची कमाल बघायला जालच, तशी बघूया आता या मंचावर ही राक्षसीण काय धमाल करते ते. 25च्या चांदण्यांनी सजलेली परिकथांची जादुई दुनिया तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकणचा विनोद खन्ना ओंकार भोजने आणि मागाठाण्याचा प्राण प्रसाद खांडेकर. मरतो काय मी? ए थांबव ना बाबा, मरतो काय मी म्हटलं की थांबवायचं लगेच. समस्कार. हा, सगळ्यांना एकदमच समप्रमाणात म्हणून समस्कार. मी टाणाणारा ऑफ फिल्टरपाडा राज्याचा राजकुमार प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र बाहुबली. मी 7 देशांचे 9 महासागर पार करून इथपर्यंत पोहोचलोय. ए गौऱ्या, 9 नाही 7च आहेत महासागर. तुझ्यासाठी 7 असतील, माझ्यासाठी 9च आहेत. त्यातले 2 महासागर हे डोळे आहेत. थँक्यू थँक्यू गौऱ्या, थँक्यू. तुझे नाही, सईद आमनकरचे. हे 2 डोळेच माझ्यासाठी महासागर आहेत आणि याची आजपर्यंत कुठे नोंद झालेली नाहीये. आणि या महासागरात मला डुबकी घ्यावीशी वाटते. हो असो, जास्त महासागरात नको अडकायला. डायलॉग राहिलेत. तर मी प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र बाहुबली तुमच्या निम्माशिम्मा नाटकात एक छोटूसा असा राक्षस आहे की नाही, तसाच आमच्या इथे पण वांग्यासारखी भरलेली डबल टिबल नावाची राक्षसीण आहे. तिच्या डोक्यात गुल बकावलीचं फूल आहे. ते फूल मला हवंय, कारण ते फूल घेऊन मी माझ्या शेहजादीला देणार आहे. तुला देणार आहे. तुम्हाला म्हणाली होतीस ना की तुला फुल दिले की मग मी तुझ्यासोबत लग्न करणार आणि मी तुला सगळं राज्य देणार. त्यासाठीच मी इथं आलोय. मला फक्त एकच भीती आहे, ते फुल मागायला गेलो ना तर ती राक्षसी मला हुल देऊन मारेल. पण बस, मला फक्त ते फुल हवंय. त्यासाठी मला ऋषी मुनींची मदत घेतलीच पाहिजे. ऋषी मुनींना कसं बोलू? हा, आता अंगारा फेकतो आणि ऋषी मुनींना बोलवतो. हो ऋषी मुनी, ऋषी मुनी वू या. अंगाऱ्याचा नाद खुळा रे, अवतारी गण साधा भोळा रे. अंगाऱ्याचा नाद खुळा रे, अवतारी गण साधा भोळा रे. उजव्या विंगेतून प्रकट झाला, हो आल्या आल्या मंच आपुला केला. मदतीला ऋषी मुनी आला, आला रे. मदतीला ऋषी मुनी आला, आला रे. मदतीला ऋषी मुनी आला. ऋषी मुनी, ओ ऋषी मुनी, तुम्ही कोकणातले काय? अरे वा, कसे बरे ओळखले? अरे तुम्हाला कुठल्याही कलेत घाला, तुमच्या तोंडून दशावतारच बाहेर येणार. प्रभाकर मोरे पण कोकणातलेच काय? होय तर. तेच म्हटलं, कुठली एंट्री घेतात ना तेव्हा दशावतारी गाणं म्हणतच एंट्री घेतात. अरे तुम्हाला उद्या हॉलिवूडचा डायनासोर जरी बनवला ना तरी तुमच्या तोंडातून दशावतारच बाहेर येईल आणि मोरेंचा डायनासोर शालू म्हणत बाहेर येईल.
शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना, फुगडी नाही आणली रुसलीस मैना, फुगडी नाही आणलीस रुसलीस मैना, फुगडी नाही आणलीस रुसलीस. टाना राज्याच्या शुभ्र राजहंसा. ओ माय गॉड, शुभ. तू जर माझा असा अपमान केलास तर तुझी मदत काय करणार मी? जाऊ मी? सॉरी चूक झाली ऋषी मुनी, चूक झाली माझी. ऐका ना, मला आहे ना ते गुल बकावलीचं फुल पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. म्हणून तुला माझी आठवण आली तर? होय, म्हणून तुम्हाला इथं बोलावलंस. पण तुला सांगतो राजकुमार, त्या फुलासाठी तुला युद्ध करावं लागेल. युद्ध? अरे मी तयार आहे युद्ध करायला. तयार आहेस? हो. ठीक आहे तर मग युद्ध करण्यासाठी मला राक्षसिणीला बोलवावं लागेल. बोलवा. हा, पण तिला बोलवण्यासाठी मला पुन्हा गाणं रचावं लागेल. ऐके गे वनी विचित्र करणी, ऐके गे वनी विचित्र करणी, पाहतो म्या लोचनी. ऐके गे वनी विचित्र करणी, पाहतो मी लोचनी. येऊ दे ये 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 टोचा दिला भवऱ्याला, तडका दिला मोहऱ्याला, पायाला घातलं हवऱ्याला, लात दिली गवऱ्याला. मुनीवरी डायरेक्ट मारते. तू आधी सरळ बोल. काय झालं? मुनीवर वेगळं कर आणि डायरेक्ट मारते वेगळं कर. वेगळं वाटते. डायरेक्ट मारते. डायरेक्ट मारते म्हणजे हिला आवरा. थांब, डबल टिबल थांब. डबल टिबल. त्याला युद्धासाठी थोडा अवधी तर दे. थोडा अवधी. टोचा दिला भवऱ्याला, तडका दिला मोहऱ्याला, खायला घातलं हवऱ्याला, तुडवलं आता गवऱ्याला. ओ मुनीवर, ओ मुनीवर, ही डायरेक्ट मारते. मुनीवर डायरेक्ट वेगळं कर रे. मुनीवर वेगळं कर, डायरेक्ट मारते वेगळं कर. मुनीवर, हिला तुम्ही वेगळं करा, ही डायरेक्ट मारते मुनीवर. थांब, डबल टिबल थांब. तुला माझी शपथ आहे. तिकडे थांब. तुला काय झालं रे? तुला मी मारतोय तुला? मग माझं नाव का खराब करतोय? ती मारते ना तुला. सॉरी चूक झाली. तिचा जीव दुसरीकडे अडकलाय. दुसरीकडे कुठं? तिचा जीव एका पोपटात आहे. एवढ्याच्या पोपटात एवढा मोठा जीव? मावला जाऊ मी? नको मुनीवर, सांगा. तिचा जीव ज्या पोपटात आहे त्या पोपटाची मान जर तू पिरगळलीस तर तुला हिच्यावर विजय मिळवता येईल. फक्त मान पिरगाळायचे? अरे अशी पिरगाळतो पोपटाची मान. मिळाला पोपट, मिळाला पोपट. तुम्ही बोलवा त्या पोपटाला. बोलवा त्या पोपटाला. मी पोपटाला बोलवतो. पोपटा पोपटा तुझे गातो मी गाणे, पोपटा पोपटा तुझे गातो मी गाणे. आयाला देईन डाळिंबाचे दाणे, आयाला देईन डाळिंबाचे दाणे. येऊ दे. वा वा. 2 मिनिटं थांबा. वल्लव थांबवा. 2 मिनिटं. मी काय म्हणतो, हत्तीचं नाव पोपट कोण ठेवतोय? याचं नाव पोपट ठेवलंय म्हणजे कोण आहे? माझी मान पिरगळणार होता. मुनीवर मारतो. तू वेगळं कर ना. मुनीवर वेगळं कर आणि मारतो हे वेगळं कर. मारतो मुनीवर डायरेक्ट मारतोय ना. मारली तुम्हाला पण डायरेक्ट मुनीवर? डायरेक्ट मारतोय. हे बघ, हे असं वेगळं करता आलं पाहिजे. अरे तुम्ही याला आत्ता ओळखताय म्हणून तुमच्याकडे एवढं प्रेम वाढलंय. मी याला 3 वर्षापासून ओळखतो. लक्षात ठेवा. याला पाठवा ना. आता आम्हाला मारून टाकेल, त्यापेक्षा ही परवडली मला. म्हणजे त्याला पुन्हा पाठवून टाकायचं? तिला पुन्हा पाठवा. त्याला परत पाठवायचं मी? हो पाठवा. त्यासाठी पुन्हा मला गाणं रचावं लागेल. एक मिनिट थांबा. येऊ का? ऐकलंय? याला फक्त गाणं गायचं, बाकी काय करायचं नाही. अरे तीच आहे त्याची हौस. माझ्या स्किट मध्ये पण तेच करतो. स्किट राहता बाजूला फक्त गाणी शोधतो. जाऊ दे यार, किती चेक केलं चेहरा कशी सोडा. या एका मुद्द्यावर आपलं एकमत झालंय. आजपासून ह्या मुद्द्यावर आपलं वैर संपवूया. ओ माय गॉड. जातो मी. जाता खानाखाली. जरा शांत हो ना. 2 मिनिट करतोय. तू गेला आता काय करू? पोपट तर गेला. म्हणजे तुला त्याची मान पिरगळता आलेली नाही? त्याची मान पिरगाळू? ती काय मान होती की नाही. आता एक शेवटचा पर्याय. काय? एक मंत्र आहे. तो मंत्र जर तू न चुकता म्हणालास तर तुला ते फुल ती देऊन टाकेल, कारण ती त्या मंत्राला घाबरते. तुम्ही मला काय करा, तुम्ही मला मंत्र सांगा. नक्की? हो 100%. बघ. येस. नीट लक्ष दे.
शिडीक की सुडुकुम खिडीक की धुडकुम चकार जंतू बेकार पंतू खळ्याक डळ्याक फशाक डबल टिबल खचाक. ठीक आहे, आलं माझ्या डोक्यात. शाबास. येस, आलं माझ्या डोक्यात. शाबास. सगळं माझ्या डोक्यात फिट बसलंय. फक्त शेवटचं दोन राहिलेत, 2 लाईन राहिल्यात. ते शिडीक पासून राहिल्यात. अरे तीच सुरुवात आहे. शिडीक सुरुवात आहे. तीच सुरुवात आहे. परत एकदा सांगा ना. नाही हे बघ तू जा तुला जमते थोडं म्हण जा. नाही जा मनीवर मला ते फुल तुला जमते थोडं म्हण जा. नाही शिडीक दुमकुम धडाक दुमदुम चकार जंतू बेकार खांडेकर. बेकार खांडेकर. काय काय सांगितलं ना. हा कुठला मंत्र आहे? हिला 2 मिनिटं थांब मला. डबल टिबल चौबल. नाही थांब 2 मिनिटं थांब. खाली बस बा. मी आधीच सांगितलं होतं हे मला पाठ होणार नाही. मला इथं स्किट पाठ होत नाही रे मला. तुला मग आता गुलबकावलीचं फुल मिळणं अशक्य आहे. का म्हणजे तुला तिच्याशी युद्ध करता आलेलं नाही. तुला त्या पोपटाची मान पिरगळता आलेलं नाही. आणि तुला तो मंत्र सुद्धा न चुकता म्हणता आलेला नाही. मी आता काय करू म्हणजे हे बघ त्या फुलाचा नियमच आहे एक तर ते फुल त्याला मिळेल जो त्या राक्षसिणीचा आयुष्याचा जोडीदार आहे किंवा जो कोणी हा मंत्र न चुकता म्हणेल. मी काम करतो ना. काय मंत्र म्हणतो असं वाटतं तुला? मी म्हणतो मंत्र न चुकता. हो न चुकता पण तिच्या कानात सांगतो. सांग. हा मग ते फुल मला मिळेल ना? हो मिळेल नक्की. मीला सांगा ना फक्त मला मारू नको म्हणून. डबल टिबल. त्याची एक शेवटची इच्छा म्हणून तुझ्या कानात काहीतरी सांगायचं त्याला. हा सांगू. मला फुल मिळालं. गुलबकावलीचं फुल मला मिळालं. गुलबकावलीचं फुल मला मिळालं. आणि तुला ते नाव सुद्धा घेता आलंय. मला जमलं. फुल बकावलीचं फुल. तू न चुकता मंत्र तुझ्या कानात म्हणाला. हो मी तिच्या कानात सांगितलं की ऋषी मुनी तुझ्यावर जाम प्रेम करतायत. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की 7 जन्म तू बसून खाशील. लगेच ती खुश झाली आणि तिने फुल काढून मला दिलं. संपत्ती आहे माझ्याकडे. हो. अरे मी कमंडूला सुद्धा घेऊन नाही आलोय. मोजून 2 पंच होते तीच संपत्ती होती म्हणून म्हटलं कमंडलू पण नको. तू असं सगळं सांगितलं तिला. आता तुम्ही काय म्हणा काय तुमची भेट घालून देणं हेच माझं काम आहे. नाही डबल टेबल. नाही डबल टेबल. नाही मी पळून जातो त्यापेक्षा. आता गाणं वगैरे काही नको. नाही आता हे फुल मी माझ्या शहजादीला देणार. शहजादी प्लीज. काय हे फुल तुझ्यासाठी. मी घ्यायचंय? हो नक्की? हो त्यासाठीच तेवढी मेहनत केली आहे. हेच ते फुल आज मी तुला देणार. मग तुम्हाला राज्य देणार. शहजादी हे फुल मी घेईन ते. पण त्याच्यासाठी तुला डोळे मिटायला लागतील. मिटेन ना मी. आता तुझ्यावर राज्य आहे. हा माझ्यावर राज्य. शेजादी ए ओ सर ही राज्य देणार होती म्हणजे लपंडावचं राज्य देणार होती. काय हो सर आता इथे प्रमोशनला आले ते पण माझी इज्जत काढतायत. काय हो ए भाई वाजव ना तू तर आता. वा 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 ॲज युजल धमाकेदार झालं स्किट. जाणून घेऊया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसाद दा. ओमकार की दाढ़ी कर सके ऐसा कोई शेविंग जेल नहीं. ओमकार की दाढ़ी कर सके ऐसा कोई शेविंग जेल नहीं. गौरों की बालों से उआ निकाले ऐसा कोई तेल नहीं. वनिता के लिए कोई डाइट भेल नहीं. और बाल नाट्य करना कोई बच्चों का खेल नहीं. क्या बात है, क्या बात है, क्या खूप कहा. या परफॉर्मन्स मध्ये शहजादीने पण एंट्री मारली होती. तिला विचारूया तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. गायत्री. खरंच खूप धमाल वाटला आणि मला तर ही राक्षसीण तर फारच आवडली आहे. सगळ्यांनीच छान काम केलं. राजपुत्रांनी पण केलं छान काम. खूप मजा आली आणि हे फूल पण आवडलं मला. थँक्स. वा 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 वा.
थँक्यू सो मच. आज आपल्याबरोबर निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्याचे निर्माते आहेत राहुल भंडारे. राहुल दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सातत्यानं वैविध्यपूर्ण नाटकं रंगभूमीवर आणत आहात आणि व्यवसायाचा विचार न करता व्यावसायिक नाटकं करत आहात, तर यावेळी बालनाट्य का करावं असं वाटलं? मुळात मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची दुष्काळ जो आहे तो जर घालवायचा असेल तर आपल्याला गांभीर्याने बालनाट्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी कॉलेजला असताना किंवा कॉलेजच्या आधी बालनाट्यात काम केलं होतं आणि मला त्यातलं गांभीर्य कळत होतं की बालनाट्य किती महत्त्वाचं आहे. जर आपल्याला पुढच्या 10 वर्षात जर नवा ऑडियन्स जन्माला आणायचा असेल, घालायचा असेल, तर आपल्याला बालनाट्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे अलबत्यानंतर लगेचच मला मतकरी काकांनी सांगितलं की आणखीन एक चांगलं नाटक आहे आपल्याकडे आणि आपण ते करणं खूप गरजेचं आहे आणि आजच्या काळात ते जाऊ शकतं नाटक. त्यामुळे निम्मा शिम्मा राक्षससारखं नाटक मला करावंसं वाटलं आणि त्यालाही तुफान रिस्पॉन्स आहे. त्यात गायत्री असेल, कारण गायत्रीचं सिरियल संपल्यानंतर तिने पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर पदार्पण केलेलं आहे आणि निम्मा शिम्मा राक्षसमध्ये ती शैजईचा रोल करते. मयुरेश पेम आहे नाटकामध्ये, अंकुर वाडवेसारखा नट आहे. त्यामुळे ही सगळी भट्टी जमून आली आणि चिन्मयी मांडलेकरसारखा कसदार दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बालनाट्य करणं गरजेचं आहे आणि हे निम्मा शिम्मा राक्षस आपल्या भेटीला आणलेलं आहे मी. वा 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 वा. नाटकाची संपूर्ण टीम, इस्पेशली मतकरी सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या नाटकाला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मंडळी. तुफान हास्याची आतिषबाजी करणारे, विनोदाचे सप्तरंगी फटाके घेऊन तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, कालच्या भागाप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्याची संपूर्ण टीम. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अभिनेत्री गायत्री दातार, निर्माते राहुल भंडारे आणि मराठी नाट्य चित्रपटसृष्टीला लाभलेला आणि ऑलराऊंडर अशी ख्याती असलेला ह्या नाटकाचा दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अँड वन ऑफ माय फेवरेट चिन्मय मांडलेकर आणि नाटकाची संपूर्ण टीम. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. चला तर मंडळी, सुरू करूया आजचा हास्य दरबार. मंडळी, विनोदाच्या घरंदाज खानदानातली सुनबाई विशाखा सुभेदार आज दुःखी कष्टी होऊन आली आहे विनोदाचे तऱ्हेतऱ्हेचे कुटीर उद्योग करणाऱ्या समीर चौघुल्यांच्या दारात. बघूया धमाल जोडीचा हा हास्य हंगामा. मी एक परित्यक्ता दुःखी स्त्री आहे. तुमच्या दारात पडले. मला मदत करा, मला मदत करा. एकदम भस्कन एकदम येऊ नका हो असं. मला वाटलं फॅन पडला खाली. बसा बसा बसा. पाणी घ्या. शांत व्हा आधी, शांत व्हा. सावकाश प्या, सावकाश प्या. पहिल्यांदा पितायत का पाणी आयुष्यात? नाही ना. ठीक आहे, मला सांगा कोण आहात आपण? नमस्कार. मी शालू. मला माझ्या नवऱ्याने सोडले. प्रभाकर मोरे असा वागेल असं वाटलं नव्हतं. नाही नाही, मोऱ्यांची शालू नाही. मी शालू. माझ्या नवऱ्याचं नाव सागर.
शांत बसा. बसा बघू इकडे. बसवलं मला सांगा. ए शांत बसा. शांत बसा. शांत बसा. मी खूप प्रेम केलं होतं मी त्याच्यावर. तू मला सोडून गेला. प्लीज तुम्ही ना सागरचं नाव मला घ्यायला लावू नका. आणि तुम्ही सागरचं नाव घेऊ नका. नाही मी नाही. पाया पडते. नाही शांत बसा तुम्ही. शांत व्हा. रिलॅक्स व्हा. अगदी रिलॅक्स व्हा. हा आता बोला. हा मी फार दुःखी आहे हो. हा बरोबर. मला माझा नवरा सोडून गेला त्यामुळे मला काही आयुष्यात आधारच राहिलेला नाही. खरंय. बरोबर. मी फार गरीब स्त्री आहे. हो गरीब आहे. कसा बसा मी माझा चरितार्थ चालवते. हो आहे. बरोबर. हवा पाणी यावर जगते. माझी मदत कर. बरोबर. मला मदत करा. मला मदत करा. हरकत नाही. हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. हे जे केंद्र आहे तिथे मी नेहमी अशा ज्या स्त्रिया असतात त्यांना मी नेहमी मदत करतो. आणि तुम्हाला वाफेचं इंजिन आहात का? वाफेचं इंजिन आहात का तुम्ही? जेवण म्हणून रोज कोळसा खाता का? मग हे इंजिन बंद करा. हे बंद करा. कळलं का तुम्हाला? हे जे आयुष्य आहे हे असंच असतं. हे दुःख अशी यायची ते आयुष्यात. म्हणून तर त्याला जीवन म्हणतात की नाही मला सांगा. हो नाही सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही. जेवण नाही. जीवन म्हटलं मी. जीवन म्हणून त्याला जीवन म्हणतात. म्हणजे आयुष्य म्हणून त्याला म्हणतात की नाही मला सांगा. एवढं सोपं आहे ते. पण आपण हरायचं नाही. कळलं? आपण नाही हरायचं. असं आपल्यात असा धीर एकटवायचा आणि उभं राहायचं या संकटांच्यावर मात करायला. बरोबर की नाही? तुम्हाला सांगतो आपण सगळ्या छोट्या छोट्या होड्या आहोत. हे जीवन म्हणजे सागर आहे. सॉरी नाही घेणार. सागरचं नाव नाही घेणार. घेतलं नाही. जीवन म्हणजे आई समुद्र आहे. सागर नाही घेते मी. जीवन म्हणजे समुद्र आहे. मग तर झालं. बसा तुम्ही इकडे बसा. सागरचं नाव काढू नका. मी सागरचं नाव काढणार नाहीये. हे असा कसा फोन हा खाल्ली? इकडे हरकत नाही. तुम्ही बसा बघू इकडे. सागरचं नाव काढू नका. नाही मी सागरचं नाव विनंती करते. सागरचं नाव काढू नका. नाही मला एवढं ऐका. मला शांत बसा तुम्ही. रिलॅक्स व्हा. अगदी रिलॅक्स व्हा. मला सांगा तुम्ही काही खाल्लंय का? मागवू का? नाही खाल्लं ना? मागवतो. हरकत नाही. मी वडापाव मिळतो मागवतो. ऐका. नाही भाऊ नका काही मागू. मला नाही कुणावर ओझं व्हायचं. बघा ओझं नाहीये. माझं काम आहे ते. माझं हे पुनर्वसन केंद्र आहे. माझं काम आहे. नको दादा खरंच नको. मी आणलंय माझ्याकरता उरलं सुरलं जे काही आहे ना ते माझी मी खाईन बापुडी. मला नाही कोणावर. जसं तुम्हाला मला स्वाभिमानाने जगू द्या. बरोबर हरकत नाही. तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही करा. खा तुम्ही. काहीच प्रॉब्लेम. मला काय लागतं बापुडीला? काही नाही. 4-2 तुकडे झालं की कसं बस आपलं जगते. कधी कुणाकडे काही मागितलं नाही काही नाही. ते म्हणतात ना रिजेला धोंडा भुकेला कोंडा. ब्रँडेड कोंडा. कसं कसं जगते मी. मला काय लागणार आहे हो बापुडीला? हे खूप आहे. आठवड्याभराचं आहे माझं. फार फार कसे तरी आयुष्य काढते मी. हे कुठल्या प्रकारचं दुःख आहे तुमचं? दुःख कशाशी खातात याची तरी कल्पना आहे का तुम्हाला? एक मिनिट ठेवून द्या बरं बाजूला. नाही आता हे नंतर खायचं. ठेवून द्या. थांबा ना खाऊ द्या ना. हो हरकत नाही. हरकत नाही. तुम्ही शांत व्हा बघू. नाही काय आहे मी दुःखी असले ना की मी खूप भुक्की असते. मला खूप भूक लागते. मी खूप खाते हो. नाही अगदी जन्मापासूनच तुम्ही खूप दुःखी आहात हे दिसतच आहे तुमच्याकडे बघून. खरंच आहे. किती भोगलाय तुम्ही खरं तर आयुष्यात. नाही अगदीच खरं आहे. हे विसरून जा सगळं. हे ठेवून द्या इकडे. नाही हे आता नाही करायचं. सगळं विसरून जायचं. हा आता तुमचं बरंच होणार आहे. थिंक पॉझिटिव्ह. हो मी त्याच करता इथं आली. थिंक पॉझिटिव्ह. मला सांगितलं महिना पुनर्वसन केंद्रात तू बरी होशील म्हणून मी आले. तयार आहात? हो तयार आहात? हो तयार आहात तुम्ही? हातात हात द्या.
पॉझिटिव्ह एनर्जी पास करतो तुम्हाला. तयार आहात? आता तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू करायचं आहे. हो. उठा. नाही माझी ओव्हर ऍक्टिंग झाली. नाही मी मान्य करतो. मी तुम्हाला एनर्जी देत होतो, जरा जास्तच गेली. नाही. बघा तुम्हाला तुमच्या पायावर आता उभं राहायचंय. राहायचं की नाही मला सांगा. स्काय इज द लिमिट फॉर यू. स्काय इज द लिमिट. बसून मला आकाशात उडायचंय. मला फिनिक्स पक्षासारखं आकाशात उडायचंय. मला उंच भरारी घ्यायचे. मला उडायचंय. हो तुम्ही सांगाल ते मी करेन. व्हेरी गुड. तुम्ही सांगा काय. व्हेरी गुड. हे बघा आता सगळं तुम्हाला करायचंय. आता सगळं विसरून जा. झुगारून द्या. सगळी दुःख झुगारून द्या आता तुम्ही. कळलं का? आता जीवनाकडे तुम्ही नवीन दृष्टिकोन घेऊन बघताय. नवीन दृष्टिकोन घेऊन बघताय. नव्याने बघताय आयुष्याकडे. काय ना दुःखी असायला हरकत नाही. गलिच्छ दुःखी नको. हे तुमचं ना मगापासून बघतोय मी खरंच काही बोलत नाही, कारण हे पुनर्वसन आहे तर मी काही बोलत नाहीये. तुम्ही हे असलं काही करत जाऊ नका. म्हटलं की सगळं परत सुद्धा आठवतं. आपण एक काम करूया. ऐका माझं ऐकताय तुम्ही? माझं ऐकताय? हे बघा जे महिला गृहोद्योग असतात त्यांच्याकडून आम्ही एक स्टॉल सुद्धा लावतो. हा बघा, हा इथे जो स्टॉल दिसतोय ना, ते इथे महिला उभ्या राहतात आणि हे जे पदार्थ आहेत म्हणजे चिवडा आहे, चकली आहे, लाडू आहेत, हे सगळे पदार्थ ते विकतात. तुम्हाला हे काम करायला आवडेल का? हो. अतिशय सोपं काम आहे. हे बघा याच्यावर प्राइस लिहिलेली आहे मागे. ह्याच्या सुद्धा इथे मागे प्राइस लिहिलेली आहे. ती प्राइस कस्टमर आला की सांगायची आणि विकायचं. ओके, रेडी आहात तुम्ही? हे जमेल मला. हे जमेल. व्हेरी गुड. दॅट्स द स्पिरिट. मला जमू शकतं. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. मी आता शटर उघडतो. शटर या. ले लो भाई चिवडा ले लो. हे नका गाणे म्हणू. ही गाणी नका म्हणू. काश्मीरला पिकनिकला आला का वाटतं. नका करू तू. थांबा जरा. येईल कस्टमर. चिवडा लाडू. तुम्हाला चिवडा फक्त विकायचं, इन्व्हिटेशन नाही द्यायचं. येतील ते. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते येतील. वाट बघा. हा येतील. प्लीज. कोणी चालत नाही. येणार. माझ्या दुकानात कोणालाच यायचं नाही. नाही करू नका असं. उचलता सुद्धा येत नाही. असं करू नका. येणार. पेशन्स ठेवा. आले कस्टमर आले. समोर बघा. या. हे लाडू बेसनाचे आहेत? नाही यांचे आहेत. मी फक्त विकते. काय म्हणाला तुम्ही? त्यांनी काय विचारलं? हे लाडू कसले आहेत? बेसनाचे आहेत ना? हो बेसनाचे आहेत. लाडू कसे? गोड आहेत. तुम्हीच खाल्लात? त्यांनी विचारलं कसे, मी म्हटलं गोड आहेत. कसे म्हणजे किंमत विचारतायत ते नाही का? 20 रुपये लाडवाची किंमत आहे. 10 रुपयाचा खाल्लात आता. 10 रुपयाचं नुकसान झालं आता. अरे बापरे. नाही नुकसान कसं. एक काम करा, हे तुम्ही घ्या. 10 रुपये द्या. सॉरी. अरे हे असा खातील का उष्टा लाडू? त्यांना विचारा. अरे बापरे, याचं नुकसान झालं. काय खाऊ तुम्ही? जस्ट एक फन. एक काम करा, लाडू विचारा कसे ते. दादा लाडू किती हवे? काय मार्दव आहे. क्या बात आहे. 5 हवेत. 5 लाडू. व्हेरी गुड. चांगलं चाललंय. हे बघा पिशवी. एक्सिलंट. 1. व्हेरी गुड. 2. क्या बात आहे. 3. 4. 5. हे घ्या. सुपर. थँक्यू. हे घ्या. बस तार टोचेल आता ती आत. हे काय कॅल्क्युलेशन आहे?
हे काय कॅल्क्युलेशन आहे? 2000ची नोट दिली ना त्यांनी. मग सॉरी सॉरी सर. Sorry. जस्ट नवीन. हे 50 रुपये परत दिले. काय कॅल्क्युलेशन आहे? एका लाडवाची किंमत किती? एका लाडवाची किंमत किती? 20 रुपये. किती लाडू घेतले त्यांनी? 5. किती झाले? तेवढं नाहीये कठीण ते. किती झाले? हा 100 झाले ना? 100 झाले की नाही? त्याने किती दिले? एक नोट दिली. एक नोट कुठली? एक नोट कुठली? 2,000ची. म्हणजे किती परत देणार तू? 2. किती परत देणार? 278. ऑड अमाऊंट कशी आली तुझी? कुठलं कॅल्क्युलेशन आहे? ऑड अमाऊंट कशी आली तुझी? ऑड अमाऊंट कशी आली? अशी वाजवेल ना. एक मिनिट, हे घ्या तुमचे 2,000 रुपये. आम्हाला नाही विकायचे. नाही आणा ते. नाही हे घ्या. नाही विकायचं आहे आम्हाला. कर कॅल्क्युलेशन कर. दे. तुम्ही जा तिकडे. मला डिस्टर्ब करा तुम्ही. टेन्शन येतं मला. बरोबर. हरकत नाही. सॉरी. हरकत नाही. हा ठीक आहे. तिकडे जा. द्या हा. हा पळाला का? किती दिले तू त्याला? किती दिले? 3,000 रुपये. 3,000 कसे दिलेस तू? अगं 1900 रुपये परत द्यायचे ना. 3,000 कसे दिलेस तू? ते राऊंड फिगर केली ना. राऊंड फिगर? 1900 ची राऊंड फिगर 3,000 रुपये? तुझ्या बापाने असा धंदा केला होता? वाढली नुसती अक्कल नाही तुला? असंच माझा नवरा माझ्यावर चिडायचा. मला वाटेल ते बोलायचा. माझी काय चूक आहे सांगा ना. मागे त्याच्या क्लायंटला 50,000 रुपये द्यायचे होते. मी राऊंड फिगर केली आणि 5 लाख दिले. माझं काय चुकलं? तुझं काय चुकलं हे तुलाच माहित का? बाई आहेस का? कोण आहेस तू? बाई आहेस का? कोण आहेस? अहो असं काय करता? मी बाई आहे म्हणून तर तुमच्या या पुनर्वसन केंद्रात आली आहे ना. मला मदत कराव. तुझ्या नवऱ्याने घराबाहेर का काढलंय तुला? मला खरं कारण सांग. याच कारणावर त्यांनी मला घराबाहेर काढलं. अगं मग बरोबर आहे त्याचं. कळलं का? तुझी लायकीच नाहीये इथे राहायची. तुला बाहेर काढलं हेच बरोबर आहे. बोलू. मी सगळे हिशोब देईन तुम्हाला परत. हॅलो. हे बघ शार्दूल, मला ना तुझ्यात अजिबात गरज नाहीये. कळलं? एक गोष्ट लक्षात ठेव. मी ना आता इथे ना नोकरी लागली. मला महिला पुनर्वसन केंद्रात मी आले आणि मला इथे नोकरी लागली आणि मला सेटल झाली आहे मी. कळलं? मला 45,000 रुपये महिना पगार आहे. ते कोणी ठरवलं? मला आता गरज नाहीये तुझी. कळलं? 45,000 माझा पण. अरे जा निघ माझ्या आयुष्यातून. कळलं? गेलास पुढं तू शार्दूल. शार्दूल कोण आहे? नवरा माझा. अरे मगातपासून सागरवरून राडा करत होतीस ना तू. हा ते मला नाव आठवत नव्हतं ना म्हणून टेम्पररी सागर असं नाव ठेवलं. आता त्याचा आला ना फोन शार्दूल हबी. तेव्हा कळलं शार्दूल मेला. आता कोण आहेस? कोण तू बाई? तुला लाज नाही वाटत? जगतेस का तू? इथे का आलीस तू? सांगितलं ना माझं पुनर्वसन करायचं म्हणून मी बंद आले. झालं माझं केंद्र आजपासून. मला नाही करायचं पुनर्वसन. तू निघ. 45,000 रुपये पगार पाहिजे तुला. माझा पगार काढा म्हणजे मी जाते. कसला पगार? म्हणजे एवढा वेळ मी इथे थांबले तर कशासाठी? माझा पगार दे. मी जाते. अगं लाज वाटते का तुला? निघ. माझा पगार काढा. अगं निघ. नहीं चलेगी. मालिक की हकदारी नहीं चलेगी. नहीं चलेगी. मजदूर यूनियन जिंदाबाद. पगार द्या माझा. माझा पगार द्या. क्या बात है. जबरदस्त. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई. विशाखा, मी येऊन तुला मिठी मारू शकते का? प्लीज. तू खरी डिप्रेस्ड वाटलीस पहिल्या क्षणापासून. आणि जी माणसं दुःखी असतात आतून ती अशीच वागतात. मी हे बघितलंय. आणि त्यातून ह्युमर क्रिएट करणं इज म्हणजे समथिंग एल्स. आणि तो जो ट्विस्ट होता की सागर नाही शार्दूल नाव आहे, हा काहीतरी वेगळाच ट्विस्ट होता. तो भयंकर आवडला. सुसाट परफॉर्मन्स. प्रसादा. अफलातून कॉन्सेप्ट आणि
मॅडनेसचा कहर होता. तुम्ही दोघंही फार वेडे आहात आणि विशाखा आज कहर केलास तू, कहर. त्या पहिल्या एंट्रीपासून आणि ते सगळं म्हणजे पूर्ण स्किटभर एक बाई म्हणते सागर सागर आणि नंतर आपल्याला कळतं की अरे शार्दूलला आहे. हा निव्वळ फार वेडेपणा आहे. कहर कहर मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. कमाल कमाल. आता तुमच्याबद्दल काही बोलायचं म्हणजे खूप समृद्ध केली पाहिजे वाणी. आता तुमच्याबद्दल काही बोलायचं म्हणजे खूप समृद्ध करायला हवी वाणी. आज आले चिन्मय मांडलेकर, ज्यांनी लिहिलाय हिरकणी. चिन्मय दादा, तुला कसं वाटलं हा ऍक्ट? मी काय बोलणार यांच्याबद्दल. समीर तर माझा कॉलेजचा सिनियर, तेव्हापासूनचा हिरो आहे तो माझा. त्यामुळे तो तर आय मीन मी तसा खूप मोठा फॅन आहे. आणि सेम अप्लाइज टू विशाखा. म्हणजे तो पहिल्यांदा ती आल्यावर तो जो पळून गेला आतमध्ये तिथेच म्हणजे ही एक मोमेंट माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. हे करण्यासाठी वेडसर असावं लागतं डोक्यातनं. आणि मला असं वाटतं हे दोघंही खूप वेडे आहेत. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. थँक्यू. मंडळी, आपला कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार अरुण कदम आणि हास्य सम्राट पॅडी कांबळे गेलेत एका बारमध्ये, जिथे प्रत्येक हॉटेलात वेटरची भूमिका करणारा बने आहेच आहे. बघूया या तिघांचा हास्य धमाका. जोरदार आणि तिघांचंही स्वागत करूया. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. संदीप 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 अरे किती प्यायलाय, जाम झाले तुला. सतीश सतीश ये कोण आहे जरा? सतीश तू. आय एम द अरुण, थोर स्टार, थोर किंग, कॉमेडी समाजसेवक. सॉरी सॉरी यार, सॉरी. ऍक्च्युली मला जाम झाले. आय एम सॉरी यार. म्हणजे असं खूप पार्टी झाली. पण यार तू एक काम कर ना, आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते सरप्राईज तर दे ना यार तुम्हाला. थांब यार, काय घाई आहे तुला एवढी? अरे घाई मला नाही रे, घाई अंशुमनला आहे. त्याचं काय होतं माहिती की नाही, एखादं स्किट असं मोठं झालं किंवा शूटिंगचा लेट पॅकअप झाला की तो तिकडे ना असा अस्वस्थ होतो आणि जागच्या जागेवर तसं गाडीला स्टार्टर मारत. आणि त्यातून आज आपण दोघे एकत्र काम करणार. त्याच्यामुळे समजा आपल्या दोघांपैकी कोण जर विसरला, चुकतोस तू. आपल्या दोघांपैकी कोण एक नाही, आपण दोघं पण चुकलो. तर आपण दोघं पण चुकलो तर आठवण्यासाठी जे घेणारे पॉजेस आहेत ना, तेच अर्ध्या तासाचे असतात. तर त्याच्यामुळे मी काय म्हणतो, आपण डायरेक्ट मूळ मुद्द्यावर, विषयावरच येऊया. काय बोलतोस तू? सगळं करतो तू, काय बोला पण अंशुमन घाईने आवड्या घरी जाऊन करतो काय? नाही, तो प्रश्न मला पण पडला. एवढ्या लवकर घरी जाऊन करतो काय हा? नाही, आणि तो एवढ्या घाईने तो स्वतःच्या घरी जातो. तो पण मला प्रश्न पडलाय की तो खरंच स्वतःच्या घरी जातो की मध्येच कुठेतरी मित्रासोबत थांबतो. नाही, काय होतं, आपण सगळे कसे, आपण म्हणजे साधे बोळे आहे ना. आपण सगळे सरळ असा विचार, आपण सरळ विचार करणारे म्हणतो. सरळ विचार करणारे की बाबा अंशुमनची गाडी अशी गेटमधनं बाहेर पडली की आपल्याला वाटतं की बाबा अंशुमन घरीच गेला असेल, आहे ना. असं आपला साधा अंदाज आपला. पण तो जायचं तिकडे जाऊ देत यार. तू मला सरप्राईज दे ना यार. कशासाठी बोलवलं? सरप्राईज तुला देतो. डोळे बंद कर. सरप्राईज, डोळे बंद कर. सरप्राईज. ओके.
अरे घुरतो तरी म्हणजे अरे मागत झरभरात अरे अरुण तू कधी आला ये बस बस. अगं ए अरुण आलाय ग किचन मधनं बाहेर येऊ नकोस. अगं म्हणजे किचन मध्ये असशील तर तिकडे थांब एक चहा टाक. अरे ऍक्च्युली तू माझी अशी बदनामी नको करू. ती सई अजून घाबरेल रे मला. मी काय बोलतो आपण बार मध्ये बसलोय दारू टाकायला सांग ना. सॉरी अरे अबाक काय आई शपथ आयटम कोण आहे रे नंबर दे ना. नाही अरे ती माझी बायको आहे. कुठे लागतो फोन बघ ना रे कुठे बघ. चायफोन तू चायफोन घेतला. अरे क्या बात यार पार्टी झाली पाहिजे या तुझ्या 90,000च्या फोन साठी पार्टी मागव पार्टी. अरे क्या मागवायचं रे मग आपण पार्टीच करतो ना. किती पॅलेस यार तू. 90,000चा फोन घेतला आणि या फालतू दारूवर आपण पार्टी करायची. आपण शॅम्पेन मागवायची. लोगो लय महागात तर शॅम्पेन. अरे यार तू 90,000 रुपयाचा यार मोबाईल घेतला. एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. अप्रिशिएट यार. म्हणजे मला वाटलं नव्हतं तू आवरा खुश होशील तुला आवरा आनंद वाटेल. अवरी मागाची दारू तुम्ही माझ्या सेलिब्रेशन साठी मागवलंस. एक दोस्त इतने दोस्त केले इतना करता. आय एम व्हेरी हॅपी यार. पण मी काय बोलतो शॅम्पेन जरा माग नाही वाटत रे तुला. अरे 90,000 रुपयाचा चाय फोन घेतलं तू उसके सामने 35,000 रुपये क्या चीज है. अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. करेक्ट है. एक दोस्त के लिए इतना नहीं कर सकता. मी काय बोलतो आपण खायला मागूया काय रे. अरे मंगावर ना बजेट जास्त तर नाही. अरे येड्या आज की शाम तेरे नाम है तेरे चाय फोन के नाम पे पार्टी है. मंगाओ तू. ए वेटर ये बन्नी ये अरे मस्त आणली रे असे डेकोर ओपन नाही केली तू. नाही सर ते आमच्या इथे पार्टी असली की आम्ही असं सजवून देतो सर. हे बरं मी काय म्हणतो स्टार्टिंगला काय आहे. स्टार्टिंगला पायऱ्या सर तुम्ही चढून बार मध्ये जोक करतो जोक. सर आपला एक सटल लागतो ना. अच्छा आता सांग स्टार्टिंगला अच्छा तसं सर आहे ना चणे शेंगदाणे शेजवान चकली किचा पापड आहे सर सगळे आपल्याकडे. 35,000च्या शॅम्पेनला चणे शेंगदाणे नाही करत काहीतरी. सर एक मिनिट तुमच्या या ऍक्शन वरून मला काहीच नाही कळलं. हा पण सर माझ्या लक्षात आलंय की तुम्हाला स्वस्तातलं काही नको महागातलं हवंय. सर आहे ना आपल्याकडे चेकोस्लोवाकियाचे चणे आहेत वेस्ट इंडिजचे शेंगदाणे आहेत आणि सर जगातला कुठल्याच बार मध्ये सापडणार नाही अशी अंटार्क्टिकाची शेजवान चकली आहे सर. पण मला मी काय बोलतो ते शेजवान चकलीच्या महाग आहे का रे. हो सर 4,000ची एक वाटी आहे. थांब फुटली ही थांब ही फुटली. 90,000 रुपयाचा आपला चाय फोन आहे. एक मिनिट घ्या. शाबास. हा तू काय बोलत होता रे. काय बोलत होता तू. 4,000ची एक वाटी आहे सर शेजवान. अरे 90,000 रुपयाचा चाय फोन घेतलाय 4,000 रुपयाची चटणीचं काय घेऊन बसलाय. अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. बघितलं एक दोस्त इतना दोस्ती के लिए कर सकता है यार. तेरे लिए किसी ने खर्च किया क्या अब तक. किया है ना सर.
एक चॅनल आहे मेरे प्रमोशन के लिए सीरियल निकाला है, हम बने तुम बने. तुझे स्वतःचं प्रमोशन करून झालं असेल तर चाकणा आणशील. चल जा आणि प्रत्येकाच्या 2-2 वाट्या घेऊन ये. 16,000 होतील सर 2 वाट्यांचे. अरे 16,000 90,000 रुपयाचा चाय पण आहे. 16,000चं काय घेऊन बसला. एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. आणतो मी सर. मी गर्लचं पॅड आहे म्हणजे ठीक आहे सगळं पण झालं म्हणजे खूप खर्च झालाय रे. म्हणजे काय फोन वगैरे मी घेतलंय सगळं ठीक आहे रे पण तुझा पण संसार आहे म्हणजे मैत्री आणि व्यवहार असा वेगळा आहे. आपण आता बस करूया पार्टी असं म्हणतोस. बस करूया बोलतो. बस ओके. ए बन्नी बन्नी बिल आणतो. ए बिल मध्ये ना तुझ्या जोक्सचे पण पैसे ऍड करत केलेत सर ऑलरेडी केलेत सर. हे बिल आहे त्यात सर्व्हिस चार्ज टॅक्स आणि माझा जोक मिळून 1,25,000 रुपये झाले. 1,25,000 काय सर. एक दोस्त दूसरे दोस्त के लिए इतना नहीं कर सकता. नहीं उतना तो करना चाहिए एक दोस्त ने दूसरे दोस्त के लिए लेकिन करेंगा भी. अरुण चल भरून टाक बिल. चल आपल्याला बघा झंझट मध्ये नको आहे. चल भरून टाक. अरे तू बोललास ना तूच पार्टी दिलीस ना. एक दोस्त दुसरे दोस्त के लिए इतना नाही करू शकता. आता बोललोस. अरे मी असं नाही बोललो. मी बोललो की एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता असं बोललो मी. असं बोलले मग मला वाटलं एक दोस्त या दोस्त साठी पार्टी. नाही एक दोस्त या दोस्तासाठी असं होतं ते. चल भरून टाक बिल. अरे माझं खरं काय पण नाही रे म्हणजे मी अंडी उभून मोबाईल घेतले रे. अरे पण मला काय माहित तू एवढी जंकी पार्टी देणार आहेस ते. मला वाटलं तू आपलं नेहमीसारखा टपरीवर आपण रेडी मिक्स करून असं खिस खिस करून आपण पितो तसे म्हणून मी फक्त शेंगदाणे आणले होते मी. तुम्ही पार्टी दिली ना रे. मी वाचारे मी 1 क्वार्टरनी चाकण्याचे 250 रुपये आणले होते. हो सर तुमच्याकडे पैसे नसतील ना तर चाय पण द्या इकडे. अरे चायपून साठी आवरी पार्टी केली तो फोन गेला. सर हा फोन घेऊन पण ना 35,000 रुपये उरतायत. त्याचा हिशोब सांगा मला. नाही ठीक आहे आपण ऍडजस्टमेंट करूया काहीतरी. मी आहे ना काय करतो तू बसून बस ना तू बस. मी काय करतो मी ह्याला तुम्हाला 35,000 रुपयाला विकतो. बघा काय जो काय लॉस होईल ना तो आपला लॉस होईल ना. मी बघून घे याला घेऊन टाकतो. अरे वसर्या दोस्ती आहे ना रे. तू आपली दोस्ती आहे ना वसर्या. तू मला विकला. मी थुकतो तुझ्या दोस्ती. मग ती काय दोस्ती चाटायची आहे. ठीक आहे सर मी यांना ठेवून घेतो. सर तुम्ही या साईडला या. बरं यांचे झाले 800 रुपये. उरलेल्या 34,200 रुपयांचं काय सांगा. मी वसर्या 800 रुपयात काय. नाही सर तुमची किंमत नाही सर. तुम्ही जे कपडे घातलेत ना अंगावर त्याची किंमत आहे. म्हणजे शर्टचे 300 आणि पॅन्टचे झाले 400. तरी तू 700 रुपयाचा हिशोब लावलाय आणि 800 सांगते. फसतात तुला काय. तर कसं आहे आम्ही तुमचे कपडे काढणार मग 100 रुपयाचा टॉवेल द्यावा लागणार ना जाताना. त्याचे 800 रुपये. तुम्ही एक काम करा ह्याला तुमच्याकडे ठेवून घ्या आणि आयुष्यभर तुमच्या हॉटेलमधली भांडी उभवून घ्या. मी चाललोय. ओके तू बघ तुझ्याकडे दुसरा आयफोन तू घेतलंस ना. आपण उद्या पार्टीला जाऊ. एक दोस्त विकून गेला दोस्तीला. सर किचन इकडे हो साबण सगळं काथे पण आहे सर. चला वा 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 वा. तुमची दोस्ती आणि एकमेकांसाठी खर्च करण्याची दानत बघून फार भरून आलं. मस्त झालं परफॉर्मन्स. जकास. बघा आपल्या हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई बेअरिंग फारच कमाल होतं दोघांचंही. आम्ही हसलो खूप हसलो. आणि यावेळेला पण बिचाऱ्या अरुणदादाला खूप सारे पैसे भरावे लागले कोणामुळे तरी.
पण मजा आली. आणि अंशूचा जो काही प्रेझेन्स होता तो नसतानाही स्किटमध्ये तो भयंकरच भावला. बने आज भी दिन बने, क्या बात है, मजा आली, धमाल परफॉर्मन्स. तुम्ही दोघंही जरी पूर्ण वेळ बसून असलास तरी स्किट मात्र उठलं. याची एक गंमत होती. आणि तुमची नशा महाराष्ट्राला पडलेलीच आहे कित्येक वर्षांपासून तुमच्या अभिनयाची. सो व्हेरी वेल प्लेड. ए दोस्त, तेरे लिए दुनिया के सारे गम ले लूं. ए दोस्त, तेरे लिए दुनिया के सारे गम ले लूं. तू बोले तो तुझे सोने के तराजू में तोलूं. इतना काफी है या और कुछ झूठ बोलूं? वा 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 वा. थँक्यू सो मच. थँक्यू. चिन्मय दादा, ऑलरेडी निम्मा शिम्मा राक्षस हे व्यावसायिक रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय. काय सांगशील या बालनाट्याच्या दिग्दर्शनाच्या अनुभवाविषयी? माझ्यासाठी हा खूप एन्जॉयबल एक्सपिरियन्स होता. कारण जसं इथे तुम्ही रोज खूप हसता शूटिंगच्या वेळेला, तसं गेले 2-3 महिन्याच्या तालमीत मी खूप हसत होतो. कारण मुळातच कॉमेडी नाटक डिरेक्ट करणं ही खूप एक गमतीची गोष्ट आहे. आणि त्यात लहान मुलांसाठीचं कॉमेडी नाटक डिरेक्ट करणं ही आणखीनच गमतीची गोष्ट होती. आणि मला असं वाटतं की फक्त लहान मुलं नाही, मोठी माणसंसुद्धा खूप एन्जॉय करतील. म्हणजे लहान मुलांसाठीचं हे नाटक आहे आणि ज्या मोठ्या माणसांमधलं लहान मूल हरवलंय त्यांच्यासाठीचं पण हे नाटक आहे. वा 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 वा. त्यामुळे अशा सगळ्या लोकांना भरपूर एंटरटेनमेंट 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 ह्याच्यासाठी आमचं नाटक आहे फक्त. आणि ते बघावं लोकांनी. वा वा वा. थँक्यू. थँक्यू. निम्मा शिम्मा राक्षस मधली शहजादी सुद्धा आज आपल्या बरोबर आहे. गायत्री, तू सांग तुझ्या कॅरेक्टर विषयी. शहजादी हे का जसं नावाप्रमाणे का प्रिन्सेसचं कॅरेक्टर आहे. आणि अब्दुल्लाला तिच्याशी लग्न करायचं असतं. आणि त्यांच्या लग्नानंतर आणि लग्नामुळे त्या इच्छेमुळे काय काय गोष्टी घडतात आणि त्याला राक्षसही मिळतो. तर ती अशी अख्खी सगळी गोष्ट आहे. आणि शहजादी अतिशय बबली, मनाला येईल ते बोलणारी, पाहिजे ते करणारी अशी एक मुलगी आहे. त्याच्यामुळे ते करायला खूप मजा येते. आणि आय होप सगळ्यांना बघायलाही मजा येत असेल. त्यामुळे नक्की सगळ्यांनी बघायला या. डेफिनेटली. आम्हाला फार आनंद होतोय की बालनाट्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आम्हा सगळ्यांतर्फे सुद्धा या तुमच्या या नाटकाला खूप खूप शुभेच्छा. मंडळी, एखादी मोठी लॉटरी लागल्यावर केवढा आनंद होतो हे तुम्हाला बघायचंय? मग बघा हा परफॉर्मन्स जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाची सुपर फास्ट एक्सप्रेस अंशुमन विचारे आणि हास्य चांदणी चेतना भट. हॅलो. हा बोला बोला. काय सांगताय? तुमचा फोन आला, मी रस्त्यावरच आलो. म्हणजे घरात रेंज नव्हती म्हणून बोलण्यासाठी रस्त्यावर आलो मी. हो थँक्यू. हा थँक्यू. या ना, मी वाट बघतो तुमची. या या या. थँक्यू. हिशोबात नशीब खोललं यार. पशा, मी एका लॉटरीच्या स्कीममध्ये 1000 रुपये गुंतवले होते. अशी लॉटरी लागली मला, मौल्यवान वस्तू लागलेली आहे. ते बोले लगेच पाठवतो. म्हटलं लगेच पाठवा. बायकोला सांगतो लगेच. फोन उचल ना यार. एक्सक्यूज मी. येस. आपण अंशुमन विचारे? आपण नाही, मी एकटाच. जरा जोक केला. झालं सर तुमचं? झालं ना, बोला. आपण मुद्द्याचं बोलूयात का? हा बोला ना. काय? नमस्कार. हा नमस्कार. मी चेतना भट, हाऊ लकी या कंपनीकडून आली आहे. अच्छा, तुम्ही लगेच आलात? म्हणजे काय सर? काय फास्ट सर्व्हिस आहे. ते माझी मौल्यवान वस्तू कुठे आहे? दिसत नाहीये ती. हो सर, तुमची मौल्यवान वस्तू ना मागून येते. तुम्ही येताना का नाही घेऊन आलात? काय सर, ती अशी एवढी जड वस्तू, मोठी वस्तू एकट्याने हातात कशी आणणार ना मी? एवढी मोठी काहीतरी वस्तू लागली आहे. शपथ आज सांगा नक्की काय आहे का सांगा ना सर. मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की तुम्हाला विमान लागलंय. काय सांगता? विमान? येस. विमान? विमान? विमान खरंच विमान लागलं मला. खरंच असं विमान ते खरं लागलं मला. हवेत उडतं ते मला. काय जबरदस्त आहे जो मला विमान लागलं. काय करू मला कळते तुमची एक्साइटमेंट, म्हणूनच सांगते इकडे पटकन सह्या करा आणि विमानाचा ताबा घ्या. ताबा काय ते बाळ आहे का असं डायरेक्ट कडेवर घ्यायला? काहीतरी काय बोलताय. विमान कुठे ठेवू मॅडम विमान आता मी?
विमान सगळं मोडच घालून टाकला तो. म्हणजे ते विमान जाऊ दे, मरू दे, नको, परत घेऊन जा तुम्ही. नाही नको, परत घेऊन जा. कसं करणार मी विमान, कसं ठेवणार मी कुठे? सर एक मिनिट, असं कसं परत घेऊन जाऊ? आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की नाही, तुम्हाला बक्षीस म्हणून लागले, गर्व असायला पाहिजे सर. विमान लागले, तुम्ही घ्या सर, विमान घ्या. अहो घ्या काय, ठेवू कुठे? मनातल्या मनात सुद्धा ठेवू शकत नाही हो. वास्तवात कुठे ठेवणार आहे मी? नाही हो, कसं काय करू मी ते? सोसायटी मध्ये पार्क करा ना. अहो सोसायटीमध्ये माझी बाईक नाही पार्क करू शकत. वॉचमनची रोज भांडणं होतात माझी. भाड्याने राहतो ना मी सध्या. म्हणजे भाड्याने. तुम्ही भाड्याने राहता? हा म्हणजे आता काय, पण वाटत नाही तुमच्याकडे बघून. पर्सनॅलिटी माझी सॉल्ट आहे. नाही सर, एक काम करा ना, तुम्ही गच्चीवर पार्क करा, तिकडे काहीच अडचण येणार नाही. गच्चीवर कसं ते टाकीवर असं विमान असं लटकते, कसं दिसेल ते नाही. आणि आमचा सेक्रेटरी आहे ना, एक नंबरचा खडूस माणूस आहे. तो मान्य करणारच नाही गोष्ट. का नाही मान्य करणार? मला माहिती आहे. तुम्ही राहता की नाही तिथे, तुमच्या वाहनाला जागा मिळाली पाहिजे. तुम्ही फोन करा बरं. तुम्ही फोन करा सेक्रेटरीला. नाही मामा, हो एकदा विचारा ना, फोन करा. मला माहिती आहे तू कसा माणूस. सांगा बक्षीस, सांगा, फोन करा. चला. हॅलो चौगुले. बोला. चौगुले, मी विचारी बोलतोय. बोला. चौगुले, मी ते आपलं विमान असं गच्चीवर पार्क करू शकतो का? काय? नाही विमान मला लॉटरी लागले, ते असं गच्चीवर असं मी पार्क करू शकतो असं? काय? वा दादा. नाही विमान लागलं ना मला, ते असं गच्चीवर पार्क करू शकतो का? काय? विमान जम्बोजेट लागलंय मला, ती गच्चीवर पार्क करू शकतो का? काय 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 म्हणते तो? काय शब्द कसली फालतू व्हेरिएशन देतो? विचारे, तुमचं सकाळीच विमान उडलेलं दिसतंय. नाही हल्ली खूप कंप्लेंट्स येत आहेत तुमच्या विरुद्ध. एक काम करा, संडेला आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये मला भेटा. ऐका ना, मीट मी देअर. कीप द फोन डाऊन. तुम्हाला बोललो होतो, एक नंबर जळकू माणूस आहे. ह्याला आयुष्यात एक सायकल लागली नाही म्हणून माझ्यावर जळतोय तो माणूस. तुम्हाला बोललो तुम्ही. सर मग मी काय करू? हे बघा, तुम्हाला आमच्याकडून विमान घ्यावं लागेल. पण अहो मी ठेवू कुठे? काय करू काय त्याचं मी? काय करू? विका. विका म्हणजे? कोणाला विकू? हो कोणालाही विका. अहो माझा हा सेकंड हँड मोबाईल मी आतापर्यंत विकू शकलो नाही. मी मोबाईल, एक सेकंड, विमान विकतात म्हणजे लोक विकत घेतात? अर्थात विकता येतं विमान, त्यात काय. तुमच्या एखाद्या मित्राला विका. ते काय पुस्तक आहे का? शाळेची पुस्तक आहे ती, अर्ध्या किमतीत विकायला. विमान आहे ती, विमान विकणार कसं? मग श्रीमंत मित्राला विका ना. अहो माझा श्रीमंत मित्र म्हणजे नालासोपरला एक्स्ट्रा फ्लॅट असलेला मित्र, एवढा श्रीमंत आहे ना. त्यालाच विका. त्याला विका काय? त्या फ्लॅटचं लोन कसा बसा फेडतोय तो. 2 हप्ते थकले, माझ्याकडून 500 रुपये घेऊन गेला तो. त्याला काय विका? काहीतरी बोलताय तुम्ही. सर आता परिस्थिती बदलली असेल ना, एकदा बघा ना फोन करून. सर बघा फोन करून बघा. विमान लागलं एवढं, असं काय करताय बघा ना. आनंद आहे, आपण सगळी मजा घालून टाकली तुम्ही. फोन करा. मला सांगतो. नाही फोन करा तुम्ही. हॅलो पॅडी. हा अंशा. पॅडी, अरे तुला विमान पाहिजे का रे? काय? नाही ऍक्च्युली विमान तुला पाहिजे. विमान आहे, पाहिजे तुला? अंशा यार, तू रात्रीचा माझ्यासोबत बसतो, सकाळी एकटा बसायला लागलायस आता. कुठे कोणासोबत बसलायस तू? एक सम्यासोबत बसलायस का? नाही. खांड्यासोबत? नाही ऐक ना. कोणा गौऱ्या आहे का? नाही. वनिता? अरे ऐक ना, हे पॅड्या ऐक ना. अरे मी खरंच सांगतो, मला खरंच विमान, मला लॉटरीत लागले पॅड्या. मला लॉटरीत विमान लागलं. ते विमान. अंशा मला माहिती आहे, म्हणजे मला तुला 1200 रुपये द्यायचे मागे मी घेतले ते. पण तू असं दारू पिऊन फ्रस्ट्रेट होऊन फोन नको करत जाऊस यार. मी देतो लवकरात लवकर. मी काबाड कष्ट करून तुला 1200 रुपये देणार. मी देतो. आता ठेवा. आणि असे सारखे फोन नको करू यार तू. पॅड्या मी पाहिलं. चल पॅड्या मी पाहिलो नाही यार. पॅड्या तुम्हाला मला एवढा समजतो तो. एक मिनिट, तुम्हाला नीट कन्व्हिन्स नाही करता येतो. त्यांना सांगा ना, विमान त्यांना खूप उपयोगी पडेल. कसलं उपयोगी? तरी विमान घेतलं तरी कॉल टाइमला लेट येणार तो, मला माहिती आहे. तुम्ही त्याचं काय सांगू नका. एक वेळ दारू पचवणं सोपं आहे, पण विमान लागलं हे पचवणं खूप कठीण आहे. हे बघा सर, मला काही माहिती नाही. तुम्हाला विमान घ्यावं लागेल तुम्हाला. अहो मी ठेवू कुठे? काय करू त्याचं? तुम्ही काय कराल? ऑफिसला घेऊन जा ना. ऑफिसला? हा. अहो मी ऍक्टर आहे. आता विमानात बसून मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ काय असं घेऊन? आणि लोक काय म्हणते, लोक म्हणू दे मरू दे, ते पार्क कुठे करायचं? आणि शिवाजी मंदिरला सेटची गाडी ती वळवायला 1.5 तास लागतो. विमान कुठे पार्क करणार मी? काहीतरी काय बोलताय तुम्ही? आता एक काम करा, त्यापेक्षा विमान कुठे पार्क करू हे सांगा ना तुम्ही. टेन्शन नको ना मग. तुम्ही हे गव्हर्नमेंटला अर्ज करा आणि जागा घ्या भाड्यानी.
अशी जागा भाड्याने मिळते? हो. अच्छा. अहो जागेसाठी कितीतरी लोक बीड करतात. मला बीडला जावं लागणार त्यासाठी. तुम्ही म्हणजे एकदम चूक. काय बोलताय तुम्ही? चुकीचं ऐकताय सर तुम्ही. बीडला नाही जावं लागत. मोठे मोठे उद्योगपती आहेत ना, बंबानी, बोदरेज, हे लोक ना असे बीड करतात, बिडिंग करतात जागेसाठी. तुम्हाला सांगू का, इयरली 1.5 करोडात जागा मिळते. 1.5 करोड. 1.5 करोड? हो. एकदा का जागा मिळाली ना सर, की मग एअरपोर्टला काउंटर घ्यायचा. दॅट्स इट. अहो इथे वडापावची गाडी लावायला जागा मिळत नाही हो. ती 1.5 करोडची जागा. आणि कसं माहिती आहे का, गेले 1.5 वर्ष मी आणि माझी बायको दर रविवारी नवीन जागा कुठे मिळेल हे शोधत होतो. 1.5 करोडची जागा म्हणजे तुम्ही मला प्रॉपर बघितलं नाही काय? बघितलं ना सर, भाड्याने राहता माहितीये मला. म्हणजे माझ्यावरून तुम्हाला बघून वाटतं काय 1.5 करोड भरू शकेन एवढी लायकी वाटते माझी? नाही ना, एक काम करा ना, हे धरा. मला नको तुमचं विमान, तुमच्या पाया पडतो. नको नको, मला बक्षीस लागलं बरं वाटलं. नको विमान, काही नको. नको मला विमान, नकोच आहे. नकोय मला. मी ठेवू कुठे? नको मला विमान. मग एक काम करूया, मी तुम्हाला अजून एक बेस्ट ऑप्शन देते. आमच्याकडून दुसरी कुठली तरी मौल्यवान वस्तू घ्या. दुसरी आहे? हो. म्हणजे बायकोला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट देता येईल. काय 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 आहे ती? हत्ती. काय? मुत्तुस्वामी हत्ती. हत्ती तुमच्या बापाने ठेवलाय घरामध्ये? काहीतरी काय बोलताय तुम्ही? असं माझ्यावर ओरडू शकत नाही तुम्ही. हत्ती कुठे काय करणार आहे? मग निदान बिबट्या घ्या. काय बोलताय तुम्ही? माझं घर आहे, जंगल नाही ते. एखादं साळींदर. काटा टोकतो तुम्हाला. निघाय निघाय तू. जास्त वा वा, अगदी विमानासारखा सुसाट परफॉर्मन्स होता. बघूया हास्य रसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. छान होती कॉन्सेप्ट, परफॉर्मन्सही मस्त होता. तुमच्या दोघांचं ट्युनिंग दिवसेंदिवस खूप ग्रो होत चाललंय आणि त्यामुळे मजा येते परफॉर्मन्स बघताना. चेतन, जर तुला कधी भेटलेच बंबानी आणि बोदरेज तर मला भेटायला फार आवडतं. या नावाची माणसं जगात आहेत. बोदरेज हे मला जास्त भावलंय बंबानीपेक्षा. मजा आली. दिवसेंदिवस वृद्धिंगत होतीये तुझ्या यशाची कमान. दिवसेंदिवस वृद्धिंगत होतीये तुझ्या यशाची कमान. तुला कशाला हवंय विमान? त्यापेक्षा मोलाचं आहे तुझं विनोदावरचं इमान. सई. छान होता परफॉर्मन्स. मला ह्या तुमच्या परफॉर्मन्सवरून एक किस्सा आठवला. माझा एक मित्र आहे खूप जवळचा, त्याच्या वडिलांनी खरंच एक बंद पडलेलं विमान विकत घेऊन ते त्यांच्या बिल्डिंगच्या गच्चीवरती ठेवलं होतं आणि नंतर त्या विमानात लोक शेजारचे पाजारचे येऊन पार्टी करायचे. तो पार्टी स्पॉट झाला होता. सो मला एक असाच रँडम किस्सा आठवला, कारण लोकांना कशाचं वेड असतं आणि ते कशा प्रकारे लोक छंद जोपासतात हे खूप अजब आहे. मला या स्किटची कॉन्सेप्ट खूप आवडली आणि परफॉर्मन्सबद्दल काय बोलू मी, तो कायमच चांगला असतो, त्याच्यात काही दुमत नाही. कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग होती. छान मजा आली. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. थँक्यू. आमच्या दोन्ही हास्य रसिकांना आणि निम्मा शिमा राक्षसच्या संपूर्ण टीमला मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. मी निम्मा शिम्मा राक्षसच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते की या आठवड्यात तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. आणि तुमच्या वतीनं सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते की दिवाळीची सुट्टी आहे मित्रांनो, तर तुम्ही सगळेजण तुमच्या लहान मुलांना आणि तुमच्यातल्या लहान मुलांना घेऊन हे नाटक बघायला जरूर जा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा थँक्यू.